एकाच ब्लॉगमध्ये जर 4 केक डिझाईन बघायला भेटली तर नमस्कार, मी तुमची फ्रेंड रुपाली. आज मला 4 केकच्या ऑर्डर्स होत्या, त्यामुळे खूप घाई झाली. म्हणून मी क्रम्बल कोट आधीच करून ठेवल्या होत्या सगळ्या केकचे. एक चॉकलेट केक होता, एक यंग लेडीसाठी केक होता आणि 2 बेंटो केक होते. त्यातही लास्ट बेंटो केकचा मला टेक घेता आला नाही. मध्ये मध्ये काही टेक राहून गेले आहेत. त्यातला हा फर्स्ट केक आहे, ज्याची मी फ्रॉस्टिंगही करून घेतली. आता तुम्हाला डिझाईन दाखवते. मी बाजूने गनाशने ह्याला ड्रिपिंग केली आहे आणि वरसुद्धा गनाशीने व्यवस्थित कवर करून घेतलं. जर तुम्ही या पद्धतीने पायपिंग बॅगने जर गनाश स्प्रेड केलं तर ते इक्वली स्प्रेड होतं, कुठेही कमी जास्त होत नाही. इथे मी N1 नोझलने रोझेटी फ्लॉवर काढून घेतले आहेत. हा केक गर्लसाठी होता, म्हणून मी पिंक शेडने रोझेटी फ्लॉवर काढले. ग्रीन कलरने दोन्ही बाजूला छोटे छोटे लीफ काढून घेतले. आणि त्या रोझेटी फ्लॉवर्समध्ये मोठे पल्स आणि साईडने छोटे पल्स असे टाकून घेतले. हे जे एडिबल पल्स आहेत ना, ह्याच्याने खरंच केकचा लुक खूप छान येतो, खूप सुंदर वाटतात ते. लहान मुलांना चॉकलेट्स खूप अट्रॅक्ट करतात, म्हणून मी इथे सेंटरला मिल्क चॉकलेट्सचे छोटे छोटे चॉकलेट्स बनवून घेतले होते, ते ठेवले. आणि एक वेफर्स चॉकलेट स्टिकसुद्धा ठेवली. इथे मी दुसरा केक करायला घेतला, जो यंग लेडीसाठी होता. ॲक्च्युली त्या दिवशी माझी खूप घाई झाली, म्हणून मी सारखं केक करताना घड्याळाकडे बघत होती. इथे फ्लेक्झिबल स्क्रॅपरने छान वेव डिझाईन काढून घेतली. हे गर्ल्सचं टॉपर लावून झाल्यानंतर मी इथे N1 नोझलने छान तिचा असा गाऊन काढून घेतला. आणि तुम्ही विचारायच्या आधीच मी तुम्हाला सांगते, हे असे छान छान टॉपर्स तुम्हाला पिंटरेस्ट या ॲपवरती मिळतील. तिथून ते तुम्ही इमेजेस डाउनलोड करून तुमच्या केकच्या हिशोबाने मग त्याचे छान आपले जे फोटोजचे पेपर्स असतात त्याच्यावरती तुम्ही प्रिंट काढू शकता आणि मग कट करून स्टिकच्या साहाय्याने तुम्ही ते केकवरती ॲप्लाय करू शकता.
इथे देखील मी इडिबल पल्सचा वापर केला आहे. तिच्या गाऊनमध्ये मोठे मोठे पल्स लावले आहेत, त्याच्यामुळे केक खरंच खूप सुंदर दिसतो. हा केक खरंच खूप सुंदर झाला होता. कस्टमरला टेस्टला देखील आवडला आणि दिसायला देखील तो अतिशय सुंदर दिसत होता. त्यानंतर इथे मी फर्स्ट बेंटो केक करायला घेतला. हा चॉकलेट फ्लेवरमध्ये होता आणि तुम्हाला तर माहिती आहे बेंटो केकमध्ये आपण जास्त डिझाईन्स नाही करू शकत, म्हणून मी याला फक्त बाजूने हलकंसं गनाशने पॅलेट निकने थोडीशी डिझाईन दिली. आणि वरून देखील त्याला गनाशनेच कवर केलं आणि बाजूने गोल्डन पल्स लावले. आणि सॉरी, फोर्थ बेंटो केकची मी डिझाईन नाही दाखवू शकले, मला टाईम नाही मिळाला, त्यामुळे मला टेकही घेता आला नाही. चारीपैकी तुम्हाला कोणत्या केकची डिझाईन जास्त आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा जर नवनवीन केकच्या डिझाईन्स तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.